न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सावळजच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणुकीनंतर पाणी। गेली 4 दशके सावळज गावाने नेत्यांकडे पाणी सोडून दुसरे कधीच काही मागितले नाही। निवडणूक आली की पाण्याचा मुद्दा, शेतकऱ्यांना निवडणुकीपुरते पाण्याचे गाजर दाखवून निवडणूक जिंकता येते हे नेत्यांनी चांगलेच ओळखले होते। परंतु काल झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत सावळज पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे माजी खासदार संजय काका पाटील यांचा कट्टर समर्थक पै ऋषिकेशभाऊ बिर्णी यांचा अविश्वसनीय असा विजय झाला आणि येथूनच सावळज गावात परिवर्तनाची मुहूर्त मेढ रोवली गेली म्हणायला काही हरकत नाही। निवडणुकीत विजय मिळवून एक आठवडाही झाला नाही तोपर्यंत पैलवान यांनी शेतकरी हित जोपासणारी संस्था श्री सावळ सिद्ध विकास सोसायटीमध्ये सर्व संचालकांची मीटिंग बोलावून पुढील महिन्यापासून द्राक्ष खरड छाटणीला सुरुवात होईल हे लक्षात घेऊन येणाऱ्या उन्हाळ्यात मार्च, एप्रिल, मे शेतकऱ्यांच्या सर्व संस्थेच्या सभासदांच्या शेतीला पाण्याची टंचाई भासू नये म्हणून आपण संस्थेच्या माध्यमातून अग्रणी नदीस पाणी सोडायला हवे ही इच्छा व्यक्त केली। त्याला सर्व संचालक मंडळाने तात्काळ सहमती देऊन त्यासाठी लागणाऱ्या सर्व बाबी पूर्ण करून लागणार निधी उपलब्ध करून सावळजच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी सोडायचे ठरवले आणि आज उपस्थित शेतकऱ्यांच्या हस्ते पाण्याचा नारळ फोडून अग्रणी नदीमध्ये पाणी सोडण्यात आले। तसेच यावेळी ऋषिकेश भाऊंनी येणाऱ्या काळात सुद्धा जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई भासेल त्यावेळी मी नेहमीच आपल्या सेवेसाठी अग्रस्थानी राहीन अशी भूमिका देखील यावेळी त्यांनी स्पष्ट केली। यावेळी सर्व शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करून आभार व्यक्त केले। सांगली जिल्हा संवाददाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट।